गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅव ए नाईस डे. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि इथे आहे ना आता एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत 9-10 आणि लसणाच्या पाकळ्या आणि ही कांदा, हा कांदा आणि इकडे शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि आता हे शेंगदाणे निवडून घ्यायचे. शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे, एकदम साधी सोपी. आणि याच्यामध्ये खडे पाहिजे, खडे असतात याच्यामध्ये, तर थोडेसे खडे पाहायचे. ते याच्यामध्ये खडा आहे ना असा ह्याच कलरमध्ये असतो, तर तो याच्यामध्ये काढावा लागतो, नीट पाहावा लागतो. आणि आता हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आणि हा कांदा कटिंग करून घ्यायचा आणि ह्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या. तर पुढे पहा, आता हा शेंगदाण्याचा कूट आहे ना एवढा बारीक करून घेतलेला आहे. आणि आता ह्या मिरच्या पण याच्यामध्ये आहे ना थोड्याशा जाड, थोड्याशा आवडधोबड म्हणतात, म्हणजे मराठीमध्ये आमच्या आवडधोबड वाटून घ्यायच्या. आता याच्यामध्ये थोडी ना कोथिंबीर पण घालायची. कोथिंबीर घेते मी थोडी. आता ही कोथिंबीर आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ निवडून घेतली, आता स्वच्छ धुवून घ्यायची. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची. तर आता याच्यामध्ये ना अजून थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा थोडासा कांदा पण टाकायचा आहे. गॅस चालू आहे ना? येस, चालू आहे. ही चटणी ना अमेझिंग चटणी होती. बनवून पहा, खाऊन पहा, करून पहा. ऑइल काय अजून तापलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये ना थोडीशी रेड चिली पण टाकायची. तर मी आता इकडे कांदा फ्राय व्हायला ठेवला आहे आणि याच्यामध्येच टाकायची. बघा एकदम छान होते करून. आणि आता ही बघा ना अशी ओबड करून घेतलेली आहे. आणि इकडे हे पहा, इकडे कांद्यामध्ये ना रेड चिली पण टाकलेली, ही एकदम भारी होते. गरम बा एकदम फंटास्टिक होते. तेल तापायचं, तेल तापलेच नाही होत. ओके. ही रेड मिरची ना तेलामध्ये चांगली भाजून द्यायची. तेलामध्ये चांगली फ्राय झाली ना तर मग चटणी पण छान होते. याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा आहे ना चांगला फ्राय होतो थोडं मीठ टाकल्यानंतर. नंतर परत टाकायचं चवीनुसार मीठ, पण थोडंसं टाकते. याच्यामध्ये कांदा चांगला फ्राय आणि कांद्याला चव पण चांगली येते. जेव्हा आपण कांद्यामध्ये कधी बी नमक टाकतो ना तर कांदा टेस्टी लागतो अतिशय. आता ही रेड चिली ना याच्यामध्ये फ्राय होऊन द्यायची. आता ही वाटलेली मिरची ना त्याच्यामध्ये फ्राय होऊन द्यायची चांगली. ही काढायची, ही पण याच्यामध्ये ना तेलामध्ये फ्राय होऊन द्यायची. आणि आता हे शेंगदाणे तर हा चवीनुसार मीठ टाकायचं. आता मी हे एवढं मीठ याच्यामध्ये टाकते चवीनुसार. अतिशय स्वाद सुटलाय. आणि कशी रेड चिली, ग्रीन चिली चांगली जरा फ्राय होऊन दिली तेलामध्ये तर चटणीला अजून चव छान येते. थोडंसं गॅस कमी केला पाहिजे.
लसूणचा वास एकदम टेस्टी येतोय. आणि जेव्हा आपण ग्रीन हिरवी मिरची बनवतो ना, थोडंसं लसूण टाकलंच पाहिजे. आता आहे ना याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करते. पाच मिनटं जातात हे व्हायला. आता गॅस हे कमी केलेलं आहे, गॅस छोटा केलेला आहे. ही पाहू शकता केवढी टेस्टी झालेली आहे. थोडेसे शेंगदाणे आहेत ना एकदम असे फ्राय होऊन द्यायचे याच्यामध्ये, म्हणजे खरपूस होते थोडी. गॅसचा फ्लेम थोडा वाढवलेला आहे. थोडेसे खरपूस केले ना तर मग अजून अतिशय टेस्टी होते. आणि ब्राऊन कलर आला पाहिजे थोडा. तर ही चटणी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.